तर आज आपण आहोत धाराशिव जिल्ह्यात, धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात आहोत. उमरगा सोलापूर हायवेवर बसलेले हे अंदूर गाव. खंडोबाच्या प्रमुख पीठापैकी एक असलेलं खंडोबाचं हे मंदिर. मंदिरात गेल्यानंतरच जुन्या काळातल्या वाड्यांचा अनुभव येतो आपल्याला. प्रशस्त असं दगडी बांधकाम अंदूरमध्ये. ह्यात मंदिराच्या बाजूनं शाळा आहे. शाळा ही मंदिरातच आहे. जिजामाता प्रवेशद्वारातून आपण बाहेर जाऊन बघतोय. ह्या मंदिराच्या ह्या दरवाजाने मी कधी बाहेर गेलो नाही. आज पहिल्यांदा हे दरवाजा बघण्याचा योग आला. ह्या ठिकाणी देव 8.25 महिने ह्या ठिकाणी राहतात. तर 2.25 महिने देवाचं अस्तित्व नळदुर्ग असतं. 10.25 महिने सॉरी. जिजामाता प्रवेशद्वार. या ठिकाणी खंडेरायाची टीका लिहिलेली आहे. नळदुर्ग नगरीमध्ये खंडोबाने बाणाचे विवाह झालं अशी एक आख्यायिका आहे. सकाळी 6 वाजता अंदूरचं खंडोबा मंदिर. महादेवाची नंदीबैल. नंदीदेवासमोर नंदीशिवाय दर्शन नाही. अंदूरची शाळेची विद्यार्थी बघा. मला आवडली शाळा कारण प्रत्येक मुलाला शिस्तप्रिय शाळा. डोक्यावर टोपी हेच मुलींना बोलवेन. शिस्त असलेली शाळा राहावी. शाळा बघून भंडारा उद्यान चालू आहे इकडे. जय येळकोड जय मल्हार. तुम्हाला नळदुर्ग मंदिराचं मी दर्शन दाखवणार आहे. ह्याच अंदूर नगरीनं तुळजापूरला 2 आमदार या सूचना ज्या मी आता सांगतोय या सर्व वर्गासाठी लागू असणार आहेत. 9वी अ आणि 9वी ब या वर्गासाठी सुद्धा या सूचना लागू आहेत. आमची परीक्षा आहे तुमचे विद्यार्थी शिक्षक या साहित्य निर्मितीसाठी ज्या विद्यार्थ्यांना साहित्य निर्मितीमध्ये सहभागी होता येत नाहीये काही अडचणी असे विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होतात. हे राष्ट्रीय विद्यार्थी या विषयाला अनुसरून अंदूर मंदिराची कमान अशी दिसते. धन्यवाद मित्रांनो.